जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आबा काळे 292. तर मित्रांनो, आज आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत शुद्धोधन नगरीकर उर्फ काका, राहणार भंडारा. तर ते 2024च्या पुणे रेल्वे पोलीस या ठिकाणी पुणे पोलीस चालक म्हणून भरती झालेले आहेत. तर मित्रांनो, यांचं स्ट्रगल असं आहे की 2009 ते 2024 पर्यंतचा यांचा संघर्ष. तर विचार करा मित्रांनो, या 14 ते 15 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी कशा प्रकारे आपलं संघर्ष केला असेल, मग काय काय अडचणी आल्या असतील आणि त्यातनं कशा प्रकारे त्यांनी वाट काढली. तर नमस्कार शुद्धोधन, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आपल्या चॅनलवरील विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं की तुम्ही कशा प्रकारे तुमचा संघर्ष आणि ते यश, कशी सुरुवात होती पोलीस भरतीची, तुम्ही सुरुवात कशी केली पोलीस भरतीची? ज्या वेळेस माझी 2009 ला 12वी झाली, त्यावेळेस माझ्यासोबतचे मित्र माझ्या गावचीच मित्र मिलिटरी भरती, पोलीस भरतीच्या म्हणजे जात होते आणि त्यांच्यासोबतच मी पण जात होतोय. 2009 ला जेव्हा माझी 12वी झाली तेव्हा पहिली माझी 2009 ची आर्मी भरती चंद्रपूरला, 2010 ला नागपूरला आणि पहिली पोलीस भरती माझी भंडारा जिल्ह्याची 2010 ची. 2010 हो. आणि त्याच्यानंतर मग 2011 ला गडचिरोली भरती. त्यावेळेस खूप मोठी भरती निघाली होती. त्यावेळेस गृहमंत्री R.R. पाटील होते. आणि मग 14 ची भरती नाही दिलं साहेब मी. आणि मग 15 ला माझ्या तालुक्याच्या ठिकाणी ज्ञानगंगा कॅरियर अकॅडमी मध्ये मी प्रवेश घेतलाय. तिथं जास्त वेळपर्यंत राहिलो नाही, 2-3 महिने राहिलो. त्याच्यानंतर माझ्यासोबतचे जे मुलं होते, माझे 1-2 मित्र होते, त्यांनी विचार केलाय की आता गावामध्ये राहून काही होऊ शकत नाही, तर आता चांगल्या कॅरियर अकॅडमी मध्ये ऍडमिशन करून पोलीस भरतीची तयारी करू चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी भंडाऱ्याला कॅरियर अकॅडमी मध्ये ऍडमिशन केलंय 2016 ला. म्हणजे 2016च्या शेवटी 10-11 महिन्यामध्ये ऍडमिशन केलंय. त्याच्यानंतर कसं झालंय, 2016 ची भरती म्हणजे आमच्यासाठी नवीनच होती. बरोबर, पहिलीच भरती होती. ते म्हणजे अकॅडमी मध्ये जॉईन झाल्यानंतरची. असं तर त्याच्या अगोदर खूप काही भरती अटेंड केली, पण काही अनुभव नसताना ते जाणे, भरती मारून येणे. पण ही भरती अनुभवात. ही भरती थोडासा अनुभव होता. म्हणजे ज्या वेळेस आम्ही ऍडमिशन केलं कॅरियर अकॅडमी मध्ये, लगेच काही महिन्यानंतर ते भरती दिला आम्ही. त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यामध्ये पण काही तेवढा अनुभव वगैरे नव्हता. त्याच्यानंतर 17-18 वर्षी म्हणजे 2018 ला गोंदिया जिल्ह्याला आणि SRP 4 नंबरला मी फॉर्म भरला होता. तेव्हा पण आपलं फिजिकल वगैरेचा तेवढा अनुभव नव्हता. पेपरचा ऑलरेडी थोडा बहुत होता, कारण ज्या आपण शालेय जीवनामध्ये थोडाफार हुशार होतो ना, एकदमच म्हणजे कमी लेवलचं नव्हतं, पण फिजिकल वगैरेचा अनुभव नव्हता. बाकी सर्व फिजिकली स्ट्रॉंग होतो मी, म्हणजे आपले पोलीस भरतीचे इव्हेंट आहेत त्या इव्हेंटचा काही अनुभव नव्हता. बरोबर. बाकी शेती वगैरेचं सर्वच काम केलंय मी. 2000 म्हणजे जेव्हापासून मी काम करायला लागलो तेव्हापासून भरती पण अटेंड करत होतो आणि शेतीचे पण आई वडिलांसोबत काम करत होतो. कारण माझा मोठा दादा जो आहे तो बाहेर जे 4 व्हीलरचे मेकॅनिकल साठी म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी तो 7-8 वर्षे बाहेरच राहिला. त्याच्या 2 नंबरला मी. आणि म्हणजे माझ्या आई वडिलांना जास्त त्रास व्हायला नको शेतीच्या, त्याच्यासाठी पण मी आपला कॉलेज शाळा वगैरे करत होतो आणि आई वडिलांना मदत पण करत होतो शेतीमध्ये आणि भरती पण अटेंड करत होतो. बरोबर आहे. म्हणजे निवड भरतीच करत नव्हतो, शेतीचे पण काम करत होतो. शेतीचे सर्वच काम मला येतात. त्याच्यानंतर कसं झालंय, 2018 ला फिजिकल वगैरे फेल झाली आपली. त्याच्यानंतर 2019 ला फॉर्म भरलाय. जी 2019 ची भरती सुरुवातीला लेखी होती. सुरुवातीला लेखी होती. तर 2019 पर्यंत आपल्या लेखीचा चांगला सराव झालेला होता. म्हणजे चांगले जवळपास 85 ते 90च्या घरामध्ये आपल्याला मार्क येत होते, पडत होते. त्याच्यामध्ये जेवढे काही मी फॉर्म भरले होते तेवढे सर्वच याच्यामध्ये मी मेरिट मध्ये ओपन मध्ये बसलोय. पण त्याच्यानंतर काय झालं, फिजिकल कमी पडत गेले माझे. नागपूर सिटीला जे 2019 ची भरती होती ना, 2021 ला झाली ती. कोरोनामुळे ती स्थगिती आली होती. बरोबर. त्याच्यानंतर 2021 ला झाली.
तर भंडाऱ्यामध्ये पण फॉर्म होता माझा. हम्म. तिथं पण माझी फिजिकल बरोबर पडली ना आणि आपण मेरिट मध्ये नाही बसलो. हा. त्याच्यानंतर त्याच वर्षीचा जो माझ्या ड्रायव्हरचा फॉर्म होता नागपूर सिटीला, हा. नागपूर सिटीच्या ह्याच्यामध्ये मला हा. ते कसं झालंय, जे डबल फॉर्म भरायला परवानगी नव्हती ना. बरोबर आहे, बरोबर. एकच form भरलेला होता. डबल फॉर्म भरायला परवानगी नव्हती आणि हा. त्यावेळेस 2019चा पेपर खूप हार्ड पण होता. बरोबर आहे. त्यावेळेस मला 74 मार्क होते, पण चांगले होते पेपरच्या हा. हिशोबानं. आणि त्याच्यामध्ये फक्त मला 107 टोटल बनली होती, टोटल फिजिकल आणि पेपरची दोन्ही मिळून. हा. तरी पण मला त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलंय, हा. पण मी ते वेळेवर मेसेज बघितलं नाही. मला वाटलं नाही 107 पर्यंत आपलं होऊन जाईल म्हणून. बघितलं नाही. हा, बघितलं नाही. पण दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी माझं व्हेरिफिकेशन साठी बोलावलं होतं, त्याच दिवशी सायंकाळनं फोन आला तिकडनं की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी का बरं नाही आलाय. सर म्हणलं मी लक्षच नाही केलो, कारण म्हणजे 107 पर्यंत माझं होईल का नाही होईल की नाही म्हणजे असं मी तेवढं लक्षच नाही दिलं. त्याच्यानंतर त्यांना विचारलं की मी दुसऱ्या दिवशी येऊ शकतो का. ठीक आहे म्हणलं, दुसऱ्या दिवशी या. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्यांनी म्हटलं आता आम्ही वेळेवर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकत नाही, तुम्ही एक अर्ज लिहून द्या आणि त्या अर्जाचा विचार मग 8 दिवसानंतर होईल, तेव्हा तुम्हाला मग मेसेज किंवा कॉल करण्यात येईल. पण त्याच्यानंतर काय झालं, जे डबल फॉर्म होतंय पोरांचं, त्यांनी मॅट मध्ये जे अपील केले ते जिंकले. बरोबर. आणि मग तेच जॉईन झाले. बरोबर. आणि मग ती पण भरती मग आपली हुकली, ते पण गेले. हो. आणि त्याच्यानंतर 2022 ची नाही, 2023 ला मग ही आत्ताची भरती झाली. हिच्या अगोदर नाही, हिच्या अगोदरची जे 22 ची समजा. 22. हा. तिथं पण माझं नागपूर ग्रामीणला ड्रायव्हर साठी 2 मार्कांनी मेरिट हुकले. 125 पडले होते मला आणि 127 ला माझी ओबीसी ची कटअप लागली. त्याच्यानंतर मी आपला रूमवरचं सामान वगैरे पकडलं. मला 32 वर्ष झाले होते तेव्हा. आता काकांचं वय 33 वर्ष आहे. तर तुम्ही विचार करू शकताय की शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या वर्षी कशा प्रकारे त्यांनी यश मिळवलं असेल. मग आता सगळं सामान पॅक केलं, सामान पॅक केलं होतं आणि मी म्हटलं आता 32 वर्ष झाले, मला पण फिजिकल वगैरेला खूप त्रास येत होता. म्हणजे म्हणजे वाटत होतं की आपण भरती करावं, पण म्हणजे शरीर तेवढं हात दुखेल, पाय दुखेल, कमर दुखेल. माझ्या अभ्यासाचं तेवढं टेन्शन नव्हतं, कारण माझं कॅम्प वगैरे लावलं होतं आपला कॅरियर अकॅडमी. मला अभ्यासाचं तेवढं काही नव्हतं, फक्त माझी फिजिकल क्लिअर व्हावी हाच माझा म्हणजे बहुत प्रॉब्लेम होता माझा. आणि म्हणूनच म्हटलं की मी आता मला नाही जमू शकत, मी जातोय. त्याच्यानंतर सामान वगैरे बांधलं आणि गावी निघून गेलो. त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी जे माझे कॅरियर अकॅडमीचे संस्थापक आहेत सर लोक, म्हणजे तीर्थेश लांजेवार सर आहेत, ते माझ्याच गावचे आहेत, खुद माझ्याच गावचे. त्यांनी आपल्या भंडारा जिल्ह्याच्या ठिकाणी वॉरियर्स पोलीस अकॅडमी म्हणून आपलं कॅरियर अकॅडमी उघडले. ते माझ्या वडिलांसोबत बोलले मग की म्हटलं सुधाला 1 वर्ष आणखी बाकी आहे, म्हणजे एक भरती आणखी तो अटेंड करू शकतो, चान्स आहे. माझ्या वडिलांना सांगितलं. सरांनी तर मला नाही सांगितलं, कारण त्यांना पण माहित होतं की हा आता म्हणजे बहुत त्रास आला याला. बरोबर आहे. आणि याला कसं बोलायचं ते सर पण माझ्यासोबत नाही बोलले, ते डायरेक्ट माझ्या वडिलांसोबत बोलले. आणि माझे वडील त्यावेळेसच मग आले आणि म्हणाले मला की बापू 1 वर्ष आहे तर करून घे, आजपर्यंत तुला आम्ही सर्व गोष्टी पुरविला. बरोबर आहे. आणखी 1 वर्ष मी कसाही करीन पण पुरवीन. बरोबर आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, मला पैसे वाहण्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी जितके म्हणलं तितकं मला पैसे भेटत होते. सपोर्ट चांगला होता आणि सपोर्ट करणारा माझा मोठा भाऊ. लग्न वगैरे झालंय, माझ्या 3 भावांचे लग्न झालंय. मी दुसऱ्या नंबरचा आहो, मला लग्न व्हायचंय अजून. मी म्हटलं जोपर्यंत भरती होणार नाही किंवा जोपर्यंत माझी भरतीची वय आहे तोपर्यंत प्रयत्न करणार. बरोबर आहे. तेव्हाच मग लग्न करणार. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत. मग आता 14 ते 15 वर्ष तुम्ही स्ट्रगल केलं आणि आता 33व्या वर्षी तुम्ही भरती झाला, तर तो सक्सेस नंतरचा काय क्षण होता की त्याच्या अगोदर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जरा वेगळा असते? वेगळा म्हणजे खूप काही असे म्हणजे वेगळ्या अर्थाने बोलत होते लोक, आपल्याला समजत होते, पण आपण त्याच्याकडे कसं आहे कानाडोळा करत होतो, चुपचाप राहायचं, कमी बोलणं. म्हणजे कसं आपण जर सक्सेसच नाही
बरोबर तर समोरच्याला आपण उत्तर पण देऊ शकत नाही ना. खरंय. आणि जे आता या वर्षी जे आम्ही 2024 ला मी भरती झालोय, हा यावेळेस तर खूप खूप स्ट्रगल होत आहे माझे. हा काय कशा हा. प्रकारे म्हणजे काय ते म्हणजे कसं आहे, 21 तारखेला माझं नागपूर सिटीचं फिजिकल होत आहे बर आणि लगातार दुसऱ्या दिवशी 22 तारखेला इथलं पुणे हा. लोहमार्गाचे फिजिकल हा, होतं. माझ्यासोबत माझा रूम पार्टनर होता खोजराम कटनकर नावाचा, माझ्याच गावचा, माझाच रूम पार्टनर. त्याच्यासोबत आम्ही नागपूर सिटीला पण आणि इथं पण हा. दोघे मिळूनच फॉर्म भरलाय. हम्म. तो माझ्या मागे 1 नंबरनी वेटिंगला आहे आता. वेटिंगला हो, तो पण जवळपास 30 प्लसच आहे तो. हो तो पण 30 प्लस आहे. हम्म. मला बरं नाही वाटलं तो माझ्यासोबतचा म्हणजे राहून गेलाय. बरोबर. तो त्याचाही कसं आहे, तो 2011 ते 14 पासून तो पण स्ट्रगल करत आहे. बरोबर आहे. आणि तो पण आता कसं आहे, खचला आहे. जसे जसे आपल्या सोबतचे लोक लागत जातात ना, ते खचून हा, ते बरोबर. खचून जात आहेत. हम्म. या वर्षीचा जो आहे माझा स्ट्रगल हा. 2024चा आहे. हा. 21 तारखेला मी सकाळी 10 वाजतापर्यंत नागपूर सिटीचं फिजिकल कम्प्लीट केलंय. बर त्याच्यासोबतच माझ्या मित्रासोबतच. पण 21 तिथं माझं हा. फिजिकल बसलं नाही. हा. पहा, तिथं चांगलं फिजिकल बसलं नाही. हा. आणि म्हणजे मी निराश होतो, खूप निराश होतो. हा. 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 3 सेकंदाला माझे 1600चे 2 मार्क गेले. बर. काही 2-3 मायक्रोन 2 मार्क 100 मध्ये गेले. हा. आणि मग यांच्या हे आपलं फिजिकल 2 बिघडलं म्हणून गोळा पण बिघडला माझा. अरे. त्याच्यानं माझं फिजिकलच मेरिट तिथं कमी लागलं फिजिकल. हा. त्याच्यानंतर मग म्हटलं आता दुसऱ्या दिवशी आपला इथं पुणे लोहमार्गाचे फिजिकल आहे. हा. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं 11 वाजता आम्ही. हा. आणि 2 वाजता ट्रॅव्हल्सनी हा. इथं पुण्याला यायला निघालो. हम्म. त्याच्यानंतर इथं 7 वाजता पोहोचलो आम्ही. हा. पुण्यामध्ये. हो, पुण्यामध्ये. हा. अगोदरच्या दिवशी 11:30 वाजता जेवण केलंय. हम्म. तर त्यानंतर त्यानंतर एक काही पण नाही खाल्लं, फक्त पाणी. आणि इथं 7:30 वाजता सकाळी पोहोचला आम्ही. हम्म. 7:30 वाजता इथं पुण्याला पोहोचलाय. ग्राउंड वरती जायला आम्हाला 8:30 वाजले. हम्म. त्या ग्राउंड वरती गेल्यानं असं म्हणजे आम्हाला एवढं लूज वाटत होतंय हा. की बा आपण भरतीच नाही करावा आता इथं. म्हणजे अशक्तपणा आला होता. पोटात काहीच असं पण नव्हतं. आहे. हा, दुसऱ्या दिवशीच्या 11:30 वाजतापासून जेवण हा. झालंय, तेव्हापासून आपलं काहीच नाही, फक्त बरोबर. पाणी. हम्म. असं वाटत होतं की आता भरती करायची नाही, लिहून द्यायचं आता आणि निघून जायचं. हा. पण शेवटी विचार आलाय हा. की आपल्या आई वडिलांनी आपल्याला पैसे दिले की बरोबर आहे. विचारलंय की तुला पुण्याला जायला किती पैसे लागतात. हम्म. मी म्हटलं जवळपास 3-3.5 हजार लागतील. हम्म. एका शब्दात वडिलांनी भावांनी पैसे दिले. तो डोक्यात विचार आला की नाही, आपल्या वडिलांनी इथं यायला बरोबर. एवढं 3,000 रुपये दिले आपल्याला. बरोबर आहे. ते काही इथं म्हणजे मोडून जाईल माणूस तरी चालेल, पण भरती व्हायचंय, बरोबर आहे. भरती अटेंड करायची. हा. त्याच्यानंतर कसं झालंय, ते आमचं फिजिकलला गोड्याला आणि 1600 मीटर दोनच इव्हेंट होतं ना. हो बरोबर आहे. हा, तर ते दुपारनं 2:30 वाजता आम्ही फिजिकल केलंय. बर. 2:30 वाजता. म्हणजे ते काल सकाळी 11:30. 11 हो, ते आज दुपारी 2 म्हणजे 2:30 वाजता आहे. 2:30 वाजता. हो, म्हणजे हा किती 30-35 तास हो, थोडक्यात हो. तुम्ही उपाशी उपाशी होता. काहीच नाही पोटामध्ये, काहीच नाही. तरी पण भरती आपण ते अटेंड केलंय. हम्म. आणि कसं आहे, बुटनी टायमिंग आपलं जास्त येते म्हणून खुल्या बायाने धावलंय. हा. त्याच्या आपलं हे होतं, डांबर रोड होतंय हो बरोबर. आणि ऊन पण होते. 2:30 वाजताची ऊन हा. हा. त्यावेळेस. बापरे. हा. 2:30 वाजताची ऊन. हा. 2 राऊंड फिरायचे होते 1600 मीटरचे. हा. एक राऊंड झाल्यानंतर असं वाटत होतं की आता दुसरं राऊंड करायचंच नाही. हा. पण आणखी डोक्यात विचार येत होते की आपल्या बापांनी 3,000 रुपये दिलंय. बरोबर त्या आहे. 3,000चं पायाची छालटी निघेल तरी चालेल, पण जे होईल ते होईल. हात मोडत पाय मोडत काहीच हो, बर. पण आपण भरती अटेंड करायची म्हणजे करायची. तर तशा प्रकारे मी ते 1600 मीटर कम्प्लीट केली. हा. 1600 मीटर कम्प्लीट केल्यानंतर मला चालता पण येत नव्हतं. मला पण आणि त्या माझ्या मित्राला पण चालता पण ग्राउंडला येत किती मार्क नव्हतं. आले मग? ग्राउंडला मला 42 टोटल बनली होती. आणि रिटर्नला? रिटर्नला 81. याच्यामध्ये पेपरमध्ये 3rd मेरिट होती, बर बर. म्हणजे 3ऱ्या क्रमांकाची. 83 वाला पहिला टॉपर, 82 वाला दुसरा. आणि तुम्ही जे 81. संघर्ष केला इतक्या दिवसाचा, तर याचं क्रेडिट तुम्ही कुणाला देणार? माझी फॅमिली. आई वडील? माझ्या फॅमिलीने मला बहुत सपोर्ट केलं, खास करून माझा मोठा भाऊ. त्यांनी म्हणजे आपला अविश्वास कधीच नाही दाखवला. हा म्हणजे सक्सेस होईलच, आज होईल, उद्या होईल, केव्हा पण होईल, होणारच. हा, नक्की होणारच. हा, एवढा विश्वास होता.
म्हणूनच त्यांनी मला शेवटपर्यंत तुला जोपर्यंत जमतंय हम्म. तोपर्यंत कर. हम्म. आणि कसं आहे त्यांना पण माहित होतं की हे दुसऱ्या म्हणजे काही फालतू व्यसनामध्ये नाही आहे. बरोबर आहे. पहिली गोष्ट कसं दारू पाणी हे वगैरे ते काही मुलींमध्ये वगैरेचं काही नाही म्हणजे आपल्याला काही विश्वास होता त्यांचा. सगळ्यांचा विश्वास होता त्या घरच्या लोकांचा होता. जेव्हा की ते टीचर होणार. लोक होते हा. टीचर लोकांचा मग होता. आता सर्वांची प्रतिक्रिया काय होती तुम्ही भरती झाल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर खूप सगळ्यांचे? खूप आनंदी खूप आनंदी. माझे टीचर लोक तर इतके आनंदी झाले हा. की तुझ्या एकट्याच्या रिझल्टने आम्ही म्हणजे खूप मोठा काही पराक्रम केला असं वाटलं त्यांना. बरोबर आहे. बरोबर. कारण त्यांना पण बोलणारे होते की हे इतक्या दिवसाचे हे जुने मुलं आहेत तुमच्याजवळ हे का भरती नाही होत. बरं. आणि खास करून हं. जे माझे सर आहेत तीर्थेश लांजेवार सर हम्म. ते माझ्या गावचेच आहेत. हा. त्यांना पण ते पण म्हणत होते की मला पण खाली मान टाकून जायला लागते रे. हम्म. मला पण विचारतात की हे इतके दिवसाचे करत आहेत हे का बरं लागत नाही. हम्म. आणि शेवटी तुम्ही करून हा, लावलं. हा, शेवटी झालंय आपलं. हम्म. त्याच्याने सरांनी तर पहिली प्रतिक्रिया अशी केली की तुझ्या रिझल्टनं हा. म्हणजे खूप खूप मोठा काही आम्ही पराक्रम केला बरोबर असं ते आहे. बोलून दाखवले. मग आता तुम्ही हे जे नवीन भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांना काय संदेश देणार? त्यांना कसं आहे संदेश की सातत्य ठेवा. बरोबर आहे. सातत्याशिवाय काही होऊ शकत नाही. आणि कसं आहे आपलं मन खचून जाऊ नये. बर. आणि कसं आहे त्याच्यासाठी घरची परिस्थिती म्हणजे घरच्या लोकांनी पण सपोर्ट करायला हवा. बरोबर आहे. घरच्या लोकांचा विश्वास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे करत आहोत हम्म. याच्यामध्ये आपली जे आपली मेंटॅलिटी आपली हा मानसिकता. हा आपली मानसिकता आहे जे आपलं थोडस यश आहे म्हणजे हा. घरच्यांना पण थोडं आपण दाखवायला दाखवलं हवं. पाहिजे की पण आपण काहीतरी- करू शकतो आज नाही हा. उद्या पण या भरतीत हा. नाही तर पुढल्या भरतीत. हा. म्हणजे थोडस त्यांना आपलं स्ट्रगल दिसल्या पाहिजे. हा. असं बरोबर तेव्हाच आहे. म्हणजे तर घरचे लोक आपल्यावर विश्वास करतील असं आहे. तर मित्रांनो आपण बघितलं की यांचा संघर्ष कसा होता आणि यांच्या संघर्षातून खरंच खूप विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. तर काका खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन की धन्यवाद. तुम्ही इतक्या वर्षाचा संघर्ष केला आणि एवढं मोठं यश मिळवलं. तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.